महाराष्ट्र कसा असेल, याच्या दशकामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण कसं असेल, आणि ते होत असताना आपल्यासोबत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसची मुलूक मैदान तोफ मी म्हणेन नाना पटोले आपल्यासोबत आहेत. आणि नाना पटोलेंना आपण हे सगळे प्रश्न विचारणार आहोत. राजकारण तापतंय आणि येत्या काही दिवसातच आता आचारसंहिता सुद्धा जाहीर होईल. निवडणुका आहेत आणि या निवडणुकांच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला नाना पटोले यांना काही गोड काही तिखट प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत, कारण मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात या सगळ्या राजकीय व्यक्तींवरती असणार आहे. नाना भाऊ, स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता जो विचारायचा आहे तो म्हणजे तुम्ही आत्ताच महाविकास आघाडीची एक बैठक आटोपून आलेला आहात आणि तिढा असतो जागांचा, आघाड्यांचा तिढा असतो, सुटतोय का? हा शेवटपर्यंत चालत राहतो, पण तरी सुद्धा आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत जास्तीत जास्त जागा आम्ही जाहीर करायचा एक प्रयत्न आहे. आजच माझे शरद पवार साहेबांसोबतही बोलणं झालं, उद्धव साहेबांशी बोलणं झालं आणि तो प्रयत्न आम्ही करतो आहे. आखरी तिढा नसतो, जागा कोणत्या पक्षाची, त्या भागामध्ये काय संघटन असेल, लोकमत काय असेल, ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करून एक एक जागेवरची चर्चा असते आणि त्याच्यामुळे थोडा वेळ जातो. पण एक गोष्ट आहे की आम्ही तर प्रयत्न चालू आहे. निवडणुका लागतायत असं मला वाटतंय म्हणून आमच्या तयाऱ्या चालू आहे. पण कधी कधी असं वाटतं की निवडणुका होणार की नाही होणार महाराष्ट्रामध्ये. असं का वाटतं तुम्हाला? कारण की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या कडून सत्तेच्या आमदारांच्या वतीनं विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जातं, जाहीर मंचावरून टार्गेट केलं जातं. महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम वाद, बौद्ध हिंदूवाद, ही जी भाजपची स्ट्रॅटेजी नेहमी राहिलेली ती आता ओपनली करायचं काम ते करतात आहे. अनेक पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, पण ते काही थांबायला तयार नाही. तुम्ही हा मुद्दा काढला म्हणून तुम्हाला विचारायचं, कारण आता अलीकडेच देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की वोट जिहाद झाला गेल्या लोकसभेच्या सगळ्या निवडणुकांमध्ये. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद झाला? बघा, या महाराष्ट्राची ओळखच शाहू फुले आंबेडकरांची आहे. संविधान निर्मात्याची कर्मभूमी राहिलेली आहे. समतेचा संदेश देणारे शाहू महाराज याच महाराष्ट्रातल्या भूमीचे आणि देशालाच नव्हे तर जगाला संदेश दिलेला आहे. वोट जिहाद होऊ शकतो असं राज्याचा गृहमंत्री म्हणू शकतो, हे तर या महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. संविधानी पदावर बसणारी व्यक्ती असे बोलू शकतात. खरं तर त्यांनी या महाराष्ट्राची क्षमा मागितली पाहिजे, कारण की ज्या पद्धतीनं राज्याचा गृहमंत्री अगर असा बोलत असेल, देवेंद्र फडणवीस ठीक आहे व्यक्ती म्हणून, त्यांनी काय बोलायचं, काय राजकारण करायचं आहे, त्या व्यक्तीने या पद्धतीचं वक्तव्य करावं. आणि म्हणून काँग्रेसने त्याच्यामधली मागणी अशी केली की देवेंद्र फडणवीसनी पहिले महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी. आणि या पद्धतीने राहिला लव जिहादचा प्रश्न, ते गेले 7.5 वर्षापासून म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त गृहमंत्री कोणी राहिला असेल अशी परीक्षा झाली विद्यार्थ्यांमध्ये, तर आमचे मित्र देवेंद्र फडणवीसाचं नाव आहे. मग तुम्हाला थांबवली कोणी? महाराष्ट्रामध्ये लव जिहाद होत असेल तर तुम्हाला थांबवलं कसं? का नाही कारवाई केली? त्याला राजकारण तुम्ही आणि निवडणुकीच्या तोंडावर असं बोलत असाल तर हा धडधडीत अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला संविधानिक पदावर बसून कोणी दिला तुम्हाला? आणि म्हणून त्यांचं ते वक्तव्य मी त्यांना मित्र म्हणून सल्ला देईल, तुम्हाला राजकारण कुठल्या भाषेत करायचं करा, पण मताला लव जिहाद तुम्ही वोट जिहाद म्हणत असाल तर ही गंभीर बाब आहे. मताचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला, त्याला कोणाला द्यायचं आहे त्याला अधिकार आहे. गुप्त मतदान पद्धती आहे. पण संविधानिक पदावर बसून अगर देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही माफी नाही होऊ शकत. पण तुम्ही त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीनं लोकांनी मतं दिली गेल्या लोकसभेमध्ये ती एक धार्मिक अधिष्ठान ठेवून दिली. लोक हे जे आहेत, आणि मी अगदी स्पष्ट म्हणेन की मुस्लिम मतदार जो आहे तो मुस्लिम मतदार हा स्वतः ठरवून आला की ह्याच पक्षांना द्यायचं आहे आणि ह्या पक्षांना नाही द्यायचंय, किंवा महायुतीला ती मतं जाणार नाहीत, महाआघाडीलाच जातील. मतदान कोणाला बंदुकीच्या नोकीवर नाही दिलेलं गेलेलं आहे. सरकार योगायोगाने त्यांचंच होतं.
मला कोणाला मतदान मारायचं हे माझा अधिकार आहे हो. स्वतःचा मुलगा मुलगी किंवा बायको असेल तर तिलाही जबरदस्ती नाही करताय. तिला कोणाला मत मारायचं ते मारतेच आहे. पण अशा पद्धतीचं बघा, आता उद्या आम्ही म्हणले की मी हिंदू आहे, मग आमच्या संतांनी सांगितलं की अमुकाला मतदान करा, तर मग त्याला काय म्हणणार आपण? असं कोणी कोणाच्या म्हणण्याने होत नाही महाराज. लोकांना आपलं मत मारायचा अधिकार आहे आणि असं वक्तव्य ह्या महाराष्ट्रात अजिबात होऊ शकत नाही. देशाच्या काही कोण्यात केलं जातं, प्रधानमंत्री स्वतः बोलतात, तर त्यांचं गुजरातमध्ये ते चालत असेल, पण महाराष्ट्रामध्ये या वाक्याला कुठेही क्षमा होऊ शकत नाही. आणि म्हणून ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी मालवणमध्ये पडल्यानंतर त्यांनी एकट्यानेच माफी मागितली नाही. म्हणजे आता त्यांना काय प्रॉब्लेम आहे मला माहित नाही. अजित पवार माफी मागून झाली, स्वतः नरेंद्र मोदी माफी मागितली, एकनाथ शिंदे माफी मागतात आहेत, पण देवेंद्र फडणवीस माफी मागत नाही. ते एकदम मी राजा आहे असं वागत असतील. मी काही बोललो विदर्भात देवेंद्र फडणवीस विरुद्ध नाना पटोले अशी 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 आत्ताची लढाई आम्हाला दिसते, कारण तुम्ही त्यांच्यावरतीच आता रोख धरून ठेवला. मी जास्त नाही त्यांच्या वाक्यावर मी अडलेलो. मी काही माझं मित्र आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण जे बोलतात ते महाराष्ट्राच्या अपमान होत आहे. आणि महाराष्ट्राचा अपमान कोणी करत असेल, तो मित्र असेल तरी त्यांना मला सल्ला देता येतं. ऐकायचं नाही ऐकायचं तो त्यांचा प्रश्न. तुम्ही सल्ला दिलाय त्यांना.